नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो थंबनेलवर तुम्ही निश्चित पाहिला असेल, टायटलही पाहिलं असेल. आजचा विषय आहे की आपल्या भक्तासाठी महाराज, स्वामी महाराज हे मृत्यूला टाळू शकतात का किंवा टाळतात का? अतिशय रोचक असा विषय आणि जाणून घेण्यासारखा विषय मित्रांनो. परंतु जर तुम्ही खरे स्वामी भक्त असणार तरच तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तरच तुम्हाला याच्यातला मतितार्थ कळणार आहे. जो व्यक्ती वेळेपुरता गरजेपुरता महाराजांचा मठ शोधत फिरतो किंवा केंद्रात धावा करतो, अशा व्यक्तीसाठी हा विषय नाहीये. कारण अशा व्यक्तीला मी स्वामी सेवक किंवा स्वामींचा भक्त मुळात मानतच नाही आणि त्या व्यक्तीला या विषयाचा गर्वही समजणार नाहीये. त्यामुळे जर तुम्ही स्वामी भक्त आहात तरच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा. कारण मी तुम्हाला शाश्वती देतो, जर तुम्ही खरे भक्त आहात, स्वामी भक्त, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतका मोठा आधार घेऊन जाणार आहेत की तुम्हाला जीवनभर स्वामी सेवेत असताना आधार असणार आहे की महाराज म्हणजे काय ती शक्ती तुम्हाला जाणवणार आहे. आता स्वामी भक्त कोण आहे मी थोडक्यात सांगून देतो. बघा, जो व्यक्ती आपल्या दिवसभराची दिनचर्या करत असताना तोडकी मोडकी का असेना काही ना काही स्वामी सेवा करत आहे किंवा कर्तव्य बजावत असताना अगदी काहीच सेवा जमत नाहीये, तर ॲटलिस्ट कामावर असताना, कर्तव्यात असताना स्वामींची आठवण जो काढतोय, जो स्वामींचं नामस्मरण थोडंफार करतोय, नाव दिवसभरात स्वामींचं मनापासून एकदा का होईना घेतोय, अगदी तेही नाही होते तर दिवस संपल्यावर कुठेतरी रात्री त्याला आठवतं की अरे मी आज कर्तव्य बजावत असताना महाराजांचं नावही नाही घेऊ शकलो, सेवा तर दूरची गोष्ट आहे. तर त्या गोष्टीची ज्याच्या मनामध्ये खंत येत असते आणि तो महाराजांना मनोमन शरण जाऊन सांगतो की महाराज महाराज मला क्षमा करावी की माझं कर्तव्याच्या या सगळ्या जाळात अडकलेला असताना तुमचं नावही मी आज घेऊ शकलो नाही, असं म्हणून ज्याला वाईट वाटतं ना, तो व्यक्ती स्वामी भक्त आहे, निश्चित स्वामी भक्त आहे, लक्षात घ्या. आणि अशा प्रत्येक भक्ताचा हा आजचा विषय आहे. जर का तुम्ही या प्रकारातले भक्त असणार जे मी आत्ता सांगितलं, तर मी तुम्हाला शाश्वतीने सांगतो की जर का उद्या तुमच्या जीवावर काहीतरी प्राणघातक गंडांतर आलं आणि तुमचा काळ जरी तुमच्या समोर आला, तर मी तुम्हाला शाश्वत सांगतो की महाराज तुमच्या मृत्यूलाही मागे फिरवतील, काळालाही मागे फिरवतील. आता हे जे मी सांगतोय हे कशावरून, तर याचा पुरावाही मी तुम्हाला अर्थात देणार आहे. अर्थात मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आधी मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत मध्ये जे पुरावे याचे मिळतात ते मी तुम्हाला सांगतो. स्वामी चरित्र सारामृतच का? कारण की स्वामी चरित्र सारामृत मित्रांनो स्वामी सेवा मार्गातील सगळ्यात अलौकिक असा ग्रंथ आहे. कारण की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं चारित्र्याचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे महाराज कसे होते हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तो ग्रंथ वाचल्यानंतर साक्षात स्वामी सदेह आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात मित्रांनो. म्हणून माझ्यासाठी वैयक्तिक सांगतो, जितकी भगवद्गीता ही खरी आहे, सत्य आहे, तितकाच माझ्यासाठी स्वामी चरित्र आणि त्याच्यातील शब्द खरा आहे आणि याचा मी स्वतः जीवनात अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे स्वामी चरित्रात तुम्हाला कुठे असा उल्लेख आणि पुरावा मिळतो, तर बघा अध्याय क्रमांक 9 आणि 19चा दाखला मी तुम्हाला आज सांगणार आहे, समजून सांगणार आहे. अध्याय क्रमांक 9 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, शंकरराव म्हणून एक व्यक्ती होते. अर्थात ते महाराजांचे भक्तच होते, सेवक होते, स्वामी सेवक. त्यांच्याकडे सर्व काही होतं, म्हणजे संपत्ती, विपुल संपत्ती, संतती, काही कमती असे ना असं म्हटलेलं आहे स्वामी चरित्रात त्या अध्यायामध्ये. म्हणजे त्यांच्याकडे खूप सारी संपत्ती होती, संतती वगैरे, म्हणजे मुलबाळ सगळं व्यवस्थित, सुखी संसार होता, कुठली पैशा अडक्याची अडचण नाही होती, सर्व काही होतं. परंतु काहीतरी त्यांच्या पूर्वकर्माने त्यांना ब्रह्मसंबंध लागला. ब्रह्मसंबंध म्हणजे त्यांना संबंधाची बाधा झाली, म्हणजे जी आपण म्हणतो की नकारात्मक शक्तीची बाधा होते, त्याला आपण ब्रह्मराक्षस वगैरे म्हणतो. तर त्या ब्रह्मसंबंधाची बाधा झाली अचानक आणि ती इतकी त्यांना छळू लागली की त्यांचा म्हणजे खाण्यापिण्यावरनं चित्त उडालं, की जेवण त्यांचं सगळं सुटलं, अन्न पाणी सुटलं. ते अतिशय शरीराने क्रूश होत चालले, म्हणजे शरीर त्यांचं अतिशय ऱ्हास होत चालला, तब्येतीचा ऱ्हास होऊ लागला, अगदी मरणाच्या दारावर येऊन ठेपले. त्यानंतर ते अर्थात त्यांना आठवलं की अरे अक्कलकोटला साक्षात श्री दत्त वास्तव्य करत आहेत. त्यामुळे ते शेवटचा सगळं काही करून चुकले, वैद्य, दवा, पाणी सर्व काही करून चुकले. खूप पैसा होता, सर्व केलं, परंतु शेवटचा उपाय म्हणून किंवा शेवटची एक आशा म्हणून ते महाराजांना
भेटायला आले, महाराजांना शरण आले अक्कलकोटला आल्यानंतर सुंदराबाईंची त्यांची अर्थात भेट झाली आणि सुंदराबाई त्यावेळेस सेवेत मुख्य होत्या. त्यामुळे सुंदराबाईंनी थोडासा आर्थिक व्यवहार केलाय त्यांच्याशी की जर तुमची विनंती मी स्वामींपर्यंत पोहोचवली तर मला 2,000 देणार का. त्यांनी 2,000ची मागणी केली. शंकररावांकडे पैशाची कमी नव्हती. ते म्हटले 2 नाही, मी तुला बाई 10,000 रुपये देईन, परंतु मला महाराजांची भेट घालून दे आणि माझ्या त्रासाचं निवारण कर. सुंदराबाई अतिशय खुश झाल्या. पैशाच्या म्हणजे त्यांचं चारित्र्य आपल्याला थोडंसं सुंदराबाईंबद्दल आपल्याला माहिती आहे, आयडिया आहे. सो मग त्या मोहापायी महाराजांकडे गेल्या. म्हणजे सुंदराबाई एकमेव होत्या की ज्या डायरेक्ट थेट महाराजांपर्यंत जायच्या केव्हाही अगदी. तर मग त्या थेट महाराजांकडे गेल्या आणि विनंती केली, शंकरराव म्हणून कुणी एक गृहस्थ आलेले आहेत, तुमचे भक्त आहेत महाराज, त्यांना सगळं काही आहे परंतु पूर्वकर्माने त्यांना ब्रह्मसंबंध आलेला आहे, तर कृपया आपण आता त्यांचा ब्रह्मसंबंधाचं निवारण करावं असं सुंदरबाईंनी शंकररावांकडून विनंती केली. आता शंकरराव महाराजांना माहिती होते अंतर्बाह्य ते निस्सिम भक्त होते किंवा त्यांची श्रद्धा ही खोटी नव्हती किंवा गरजेपुरता नव्हती. ते महाराजांचं भक्ती मार्गात होते, सेवा वगैरे करत होते. त्यामुळे महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता क्षणात त्यांचं मृत्यू जो आहे तो टाळायचं ठरवलं. काय केलं महाराजांनी, महाराज खाडकन उठले बोलल्याबरोबर आणि चालत ताड चालत बाजूला एक यवन स्मशानभूमी होती, म्हणजे एक मुस्लिम कब्रस्थान होतं जवळच. तर महाराज ताड चालत त्या कब्रस्थानात गेले आणि त्या ठिकाणी एक नूतन खाचीत म्हणजे एक नवीन खाच म्हणजे कबर ठेवण्यासाठी एक खड्डा त्या ठिकाणी खोदलेला होता. महाराज गेले आणि त्या ठिकाणी एक चादर टाकली आणि महाराज स्वतः त्या कबरमध्ये गेले आणि ते महाराज त्या कबरेत झोपले, ज्या ठिकाणी आपण एका प्रेताला ठेवतो. महाराज तिथे झोपले क्षणभर आणि लगेच परत उठले खाडकन आणि चालत आपल्या जागेवर आले. आता हे काय केलं महाराजांनी शंकररावांना नाही कळलं, परंतु जे भक्त होते सेवक त्यांनी सांगितलं की तुम्ही आता निश्चिंत राहा, महाराजांनी कबरेत झोपून तुमचा जो मृत्यू होता तो टाळलेला आहे महाराजांनी, हा तो संकेत आहे. तो महाराजांच्या जवळच्या भक्तांना कळला, तो त्यांनी शंकररावांना सांगितलं. आणि खरंच पुढच्या काही महिन्यात महाराजांनी अर्थात त्यांना निंबपत्र वाटून त्यात मिरे घालायच्या, 10 मिरे घालायचे आणि ते औषध म्हणून घ्यायचं असाही सल्ला दिला. ते त्यांनी केलं आणि मोजक्या 2-4 महिन्यातच त्यांचा ब्रह्मसंबंध जो मोठ्या काळापासून त्यांना छळत होता, चांगलं सगळं काही आयुर्वेद करून पाहिलं, काहीच झालं नाही. पुढच्या 2 ते 3 महिन्यात तो ब्रह्मसंबंधाचं पूर्णपणे निवारण झालं. त्यानंतर येथे महाराजांच्या भेटीला आनंदाने आले. जे मानले होते ते पैसे वगैरे ते केलं, अर्थात महाराजांनी त्याचा मठ बांधायला लावला. असा तो अध्याय आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला कळतं की महाराज काय नाही करू शकत. साक्षात ते महाकाल आहेत. स्वतः महाकाल असल्यामुळे त्यांनी एक प्रकारे काळाला काय केलं तर मागे फिरण्याची आज्ञा या ठिकाणी शंकररावांसाठी केली. बरं, हा एकच दाखला आहे का? नाही, आणखीन दाखला तुम्हाला अध्याय क्रमांक 19 मध्ये मिळतो. अध्याय 19 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तात्या भोसले म्हणून एक महाराजांचे असेच एक भक्त होते आणि ते स्वामी सेवेतच स्वामींसोबतच राहत होते मोठ्या काळापासून. तर अचानक त्यांना दिसू लागलं की त्यांचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि त्यांना कळलं की माझा मृत्यू जवळ आहे. कसं काय कळलं तर त्यांना यमदूत दिसायला लागले, साक्षात यमदूत दिसू लागले आणि यमदूत पाहिलं तर ते खूप घाबरले, गांगरले. अर्थात मृत्यू बघून कोणीही घाबरतं. त्यांना कळलं की आता माझं काही खरं नाही आणि ते धावत मग क्षणात काय गेले तर स्वामी भक्ताला शेवटी जेव्हा सर्व काही संपतं आणि शेवटी जीवावर बितते तेव्हा स्वामी भक्त कुठे जाणार आहे, तो स्वामींकडेच जाणार आहे. तेही धावत क्षणात स्वामींचा त्याने धावा केला. स्वामी बसलेले होते आणि त्यांनी जाऊन सरळ स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी घातली. ते रडू लागले, खूप कळवळू लागले आणि महाराजांना विनंती केली की महाराज, माझा मृत्यू मला दिसतोय, यम दिसतायत, माझा मृत्यू कृपया आपण टाळावा, अशी त्यांनी महाराजांना अतिशय कळवळीने विनंती केली. आता महाराज भक्तवत्सल असल्यामुळे भक्ताभिमानी आपण त्यांना म्हणतो ना, तर त्यांचा खरा भक्त जर असेल आणि त्याने काहीतरी मागावं महाराजांकडे आणि महाराजांनी ते देताना विलंब करावा किंवा देऊ नये असं होत नाही मित्रांनो, ते काही असो. तर महाराजांना त्याने विनंती केली, माझा मृत्यू टाळा. महाराजांना त्यांचा जे काय आपण म्हणतो की जी काही कळवळ होती तो त्रास तो पावला नाही. भक्तवत्सल आहेत, दया आली आणि महाराजांनी क्षणभर काहीतरी विचार करून क्षणात उभे राहिले आणि समोर जे यमदूत दिसत होते ते महाराजांना आणि त्यांनाच दिसत होते, तात्या भोसलेंना. तर महाराजांनी क्षणात त्या यमदूतांना आज्ञा केली की हा माझा भक्त आहे. आज्ञा म्हणण्यापेक्षा महाराजांनी त्यांना खडसावून सांगितलं की हा माझा भक्त आहे आणि हा आता माझ्या शरणमध्ये आहे, तर याला हात लावू नका. बाजूला एक बैल उभा होता,
महाराजांनी आज्ञा केली की पहिलं तो ऋषभ दिसे त्याचा आज असे अंत, असं म्हटलं. म्हणजे बाजूला तो ऋषभ दिसत आहे, म्हणजे तो बैल दिसत आहे, त्याचा आज मृत्यू आहे, त्याचा आज अंत आहे, तर तुम्ही त्याला घेऊन जायचं, याला हात लावायचा नाही, अशी महाराजांनी आज्ञा केली. आणि महाराजांनी आज्ञा केल्यामुळे आता महाराज म्हणजे साक्षात कालभैरव, तर कालभैरवापुढे काळाचं काय चालणार आहे का? जे महाकाल आहेत साक्षात, तर महाकाल पुढे काल हा कधीही मागे सारतो. त्यामुळे क्षणात महाराज बोलले आणि दुसऱ्या क्षणाला काय झालं की तो जो स्वस्थ उभा एक बैल होता तो अचानक कोसळला आणि त्या बैलाचा मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे महाराजांनी त्या ठिकाणी तात्या भोसलेंचा देखील मृत्यू टाळलेला आहे. काळाला महाराजांनी या दुसऱ्यांदा या घटनेत मागे फिरवलेलं आहे. चरित्रामध्ये, स्वामी चरित्रामध्ये दुसऱ्यांदा काळाला मागे फिरवलेलं आहे आपल्या दुसऱ्या भक्तासाठी. असे हजारो दाखले आहेत, हे तर फक्त 2 निवडक दाखले आहेत मित्रांनो. याच्या नंतरही महाराजांनी अनेकदा ह्या गोष्टी आपल्या खऱ्या भक्तासाठी केलेल्या आहेत. मी तुम्हाला आज हा विषय आणि ह्या गोष्टी का सांगतोय मित्रांनो, तर बघा असं नाही की आता आपल्याला माहिती आहे कालचक्र हे निसर्गाचं ठरलेलं आहे मित्रांनो. परमेश्वर कालचक्रामध्ये सहजासहजी हस्तक्षेप करत नाही. महाराजही प्रत्येक वेळी हस्तक्षेप काही प्रत्येकासाठी नाही करायचे, पण काही निवडक जे महाराजांचे भक्त आहेत आणि ते महाराजांनाच माहिती की कोणासाठी मला हे करायचं आणि कोणासाठी नाही करायचं, हे तुम्ही आम्ही मी ठरवू शकत नाही. परंतु या सगळ्या गोष्टीसाठी आता आपण प्रत्येक वेळेस मृत्यू आपल्याला येईल म्हणूनच आपण महाराजांची भक्ती करायची का, तर असं नाही. बघा मृत्यू हे सत्य आहे मित्रांनो. जितकं जीवन सत्य आहे तितकंच मृत्यूही सत्य आहे. जीवनाला आपण स्वीकारतो, मृत्यूलाही स्वीकारायचं आहे, एक दिवशी तो येणारच आहे. परंतु मी हे सांगतोय की आपल्याला स्वामी सेवा ही जी करायची ही आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी, आणि हे सगळं करत असताना जीवनाचा उद्धार कशात आहे, तर जीवनाचा उद्धार स्वामी सेवेत आहे. तुम्ही जर का या जीवनात येऊन तुमचे कर्तव्य बजावत असताना स्वामींची सेवा केली, स्वामींचे चरण जर का तुम्ही धरून ठेवले, तर तुमच्या जीवनाचं आणि या जन्माचं सोनं होणार आहे, यात काही शंका नाही. आपल्याला ते म्हणून की मला स्वामींची सेवा करायची म्हणून मला जीवन हवंय, आणि असं होत असताना जर का अचानक तुमच्या समोर मृत्यू किंवा अचानक काळ आला, तर बघा हा काळ बऱ्याचदा आपण म्हणतो की बऱ्याच लोकांचा मृत्यू हा ठरलेला नसतो. तर अपमृत्यू जर का समोर येत असेल म्हणजे तुमचा काळ ठरलेला नाहीये, पण तरीही कुठल्या तरी नकारात्मकतेमुळे तुमच्या जीवावर जर बितत असेल, तुमचं प्राणघातक गंडांतर जर तुमच्या समोर काही आलं, तर निश्चिंत राहा. तुम्ही स्वामी भक्त आहात तर निश्चिंत राहा. त्यावेळी त्या ठिकाणी महाराज स्वतः उभे राहतात आणि काळाला मागे फिरावं लागतं. आणि हे स्वामी चरित्रातच नाही तर आपल्या सगळ्यांचा अत्यंत प्रिय जो तारक मंत्र आहे त्याच्यातही याचा उल्लेख आलेला आहे मित्रांनो. आज्ञेविना काळहीना नेई त्याला, परलोकेहीना भीती तयाला, असं याच्यामध्ये तारक मंत्रात देखील म्हटलेलं आहे की महाराजांची आज्ञा असल्याशिवाय त्यांच्या भक्ताला काळ देखील हात लावू शकत नाही. अजून किती पुरावे पाहिजेत आपल्याला. म्हणून मित्रांनो मी नेहमी प्रत्येकाला सांगतो की स्वामींची सेवा करणं हे का महत्वाचं आहे. आणि हे फक्त आपल्यासाठीच नाही मित्रांनो, तुम्ही जेव्हा स्वामी सेवा करता त्यावेळी महाराजांचं सुरक्षा कवच तुमच्या पूर्ण परिवाराला मिळतं. आपले लहान लेकरं असतात, पत्नी असते किंवा पती असतो, आपलं जे आई वडील, आपलं जे पूर्ण परिवार आहे मित्रांनो, आपल्या पूर्ण परिवाराला महाराजांचं सुरक्षा कवच लाभणं हे आजच्या कलियुगामध्ये किती आवश्यक आहे हे प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करावा. ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी चरित्रामध्ये असेच आपल्याला अनेक दाखले आहेत ज्याच्यातनं छोट्या छोट्या घटना आहेत ज्याच्यातनं आपण महाराजांना ओळखू शकतो आणि समजू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करून तसं सांगा. मी आणखीन असंच काहीतरी आपल्या चरित्रामधले आणखीन दाखले घेऊन येईल ज्याच्याने तुम्हाला महाराज अजून जास्त कळायला मदत होईल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा आपल्यासारख्या स्वामी भक्तांना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.